सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा देऊळ बंद या चित्रपटात स्वामी समर्थांनी शेतकऱ्यांना एक खूप मोठा संदेश दिलाय। निसर्गाच्या भरवशावर रडत बसण्यापेक्षा स्वतःमध्ये आणि शेतीच्या पद्धतीमध्ये बदल करा, आधुनिक तंत्रज्ञान वापरा। चित्रपटातला हा संदेश जालन्यातील एका शेतकऱ्याने अक्षरशः वास्तवात उतरवून दाखवलाय। शेतीमध्ये प्रयोग जर केले आणि आपण मेहनत आणि कष्ट जर केली तर शेती आपली आई आहे, काळी आई आहे सगळ्यांची। काळी आई कुठलंही पीक व्हायला, आपली मेहनत व्हायला जाऊ देत नाही आणि कुठल्याही प्रकारचं पीक पळून येतं। जिथे पाण्याचा टिपूस नाही, वर्षानुवर्ष दुष्काळाचं सावट आहे, अशा भर उष्ण असणाऱ्या जालन्यात एका शेतकऱ्याने 2 एकरात आंब्याची अशी बाग फुलवली आहे, ज्यातून त्यांनी तब्बल 8 लाखांचा नफा मिळवला। आता हे ऐकून विश्वास बसत नसेल, हो ना? कारण आंबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते कोकणच, हापूस, पायरी आणि तिथली हिरवीगार झाडं। पण जालन्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात या शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीचं असं एक भन्नाट मॉडेल उभं केलंय, जे पाहण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभरातून लोक गर्दी करतायत। मागच्या वर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला होता, ते पार ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत पाऊस येत होता। तर या अशा निसर्गाच्या विपरीत कालचक्रामध्ये फळबाग आणि आपण पारंपरिक शेती सोडली तर शेतकरी जिवंत राहील आणि शेती आपली जिवंत राहील। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज संकटचा हा कृषी विश्व सेगमेंट। जालना म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो पाणी टंचाईचा प्रश्न। कापूस, तूर आणि सोयाबीनची पारंपरिक शेती वर्षभर मेहनत करूनही जेव्हा आपल्याला त्याचं यश मिळत नाही, तेव्हा शेतकऱ्याच्या हातात फक्त निराशा उरते। पण अंबड तालुक्यातील डोमेगावचे रहिवासी असलेल्या हनुमंतराव काळे यांनी हा पॅटर्नच बदलायचं ठरवलं। ते स्वतः कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेत। नोकरीत असताना त्यांनी कित्येक पुस्तकं वाचली, प्रयोग पाहिले आणि निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःच्या 2 एकर क्षेत्रात जो प्रयोग केलाय ना, तो आजच्या तरुण शेतकऱ्यांसाठी त्यांचे डोळे उघडणारा ठरणार आहे। त्यांनी पारंपरिक शेती आता बाजूला सारली आणि 10 वर्षांपूर्वी अवघ्या 2 एकरात केशर आंब्याची लागवड केली आहे। या परिसरामध्ये पाण्याची तशी टंचाई सुद्धा असताना मी कृषी विभागामार्फत शेततळ 1 कोटी लिटरचं शेततळ एक वॉटर बँक म्हणून तयार केलेलं आहे आणि ते साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये आपण त्या वॉटर बँक शेततळ्यामार्फत पाण्या ट्रिप मार्फत ठिबक मार्फत सगळे झाडांना आपण पाणी देत आहोत। बरं, हे यश त्यांना काही एका रात्रीत मिळालेलं नाहीये। यासाठी त्यांनी वापरले एकदम हायटेक आणि तितकंच सोपं तंत्रज्ञान। संपूर्ण बाग पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीवर चालते। रासायनिक खतांचा एक थेंबही तिथे वापरला जात नाही। गांडूळ खत, दशपर्णी अर्क आणि घरगुती सेंद्रिय औषधांच्या जोरावर त्यांनी फळांची जी क्वालिटी तयार केली आहे ना, तिला सध्या मार्केटमध्ये प्रचंड मागणी आहे। सेंद्रिय पद्धतीचे खत औषध वापरतो आपण, फर्टिलायझर कुठले वापरत नाही, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड। त्याच्यामुळे उत्पन्न चांगलं येतं आणि ड्रिपद्वारे पाणी दिल्यामुळे उत्पन्न आपल्या फळाची क्वालिटी चांगली राहते। कमाल बघा, नुसतं आंबाच नाही बरं का, तर त्यांच्या संपूर्ण 2 एकर क्षेत्रात तब्बल 116 प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे। पेरू, मोसंबी, चिकू, संत्रा, सीताफळ, नारळ, काजू, जांभळ, फणस ही तर फळं झाली बरं का, पण सफरचंदासारखी झाडं थंड वातावरणातच जगतील या विधानाला त्यांनी खोटं ठरवत ती जालन्याच्या मातीत जगवून दाखवली आहे। एवढंच काय, तर आपल्या स्वयंपाकघरात लागणारे मसाले जसं की लवंग, काळी मिरी, तेजपत्ता, जायफळ आणि दालचिनी यांसारख्या मसाला पिकांचाही त्यांनी यशस्वी प्रयोग केलाय। आंबामध्ये केशर आहे, नारळ मध्ये बाणावली व्हरायटी आहे, पेरू L49 किंवा सरदार आपण म्हणतो, मोसंबी न्यू सेलर व्हरायटी आपल्या परिसरामध्ये चांगली व्हरायटी झालेली आहे, सक्सेस झालेली आहे। संत्रामध्ये नागपूर आहे, लिंबू मध्ये साई सरबती, सीताफळ मध्ये बाळानगर आहे आपल्याकडे व्हरायटी, आणि बाळानगर आपल्या परिसरामध्ये
चांगलं उत्पन्न देत आहे. कमी पावसावर कमी पाण्यावर येणारं पीक आहे आणि हलक्या मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये येते. आवळ्यामध्ये आहे. आवळा फार सुद्धा चांगलं पीक येत आहे आपल्याकडे. आपण तेजपत्ता, जायफळ, काळी मिरी, दालचिनी या मसाला पिकांचं मी कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथून हे पीक आणलेले म्हणजे 8 वर्षापूर्वी रोपवाटिकेतून रोप आणून त्याचं इथं संगोपन आणि जतन केलेलं आहे आणि चांगले उत्पन्न देत आहे. पारंपरिक शेती कापूस, तूर, सोयाबीन याच्यापेक्षा शेतकऱ्यांनी फळबाग आणि सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून शेतीमध्ये उत्पन्न वाढावं असं मी शेतकऱ्यांना आवाहन आणि विनंती करत. खर्च कमी आणि उत्पन्न जास्त आहे तर रासायनिक केमिकल फर्टिलायझरच्या किमती आवाक्याच्या बाहेर गेलेल्या शेतकऱ्यांच्या. एका शेतात फळबाग आणि मसाले पिकांची ही जुगलबंदी पाहून तर कृषी तज्ज्ञ सुद्धा थक्क झाले आहेत. तर हनुमंतरावांच्या या यशात त्यांच्या पत्नी रंजना काळे यांचीही मोलाची साथ त्यांना मिळाली आहे. माझी मिसेस पूर्णतः शेती सौरंजना हनुमंतराव काळे या शेती पाहतात. मी सामाजिक कामाने आतापर्यंत मी शासकीय ड्युटीत असल्यामुळं शेतीमध्ये कमी वेळ देतो, पण माझी मिसेस पूर्णतः शेतीमध्ये नियोजन करत आहेत. त्यांना इथे परफेक्ट 2 लेबर आहेत. एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे मुलगा आणि त्यांच्या मदतीने सगळी शेतीचं आणि गीर गाईचं आपण इथं संगोपन करतो आहेत. गीर गाईची सेवा म्हणजे आईची सेवा आहे आणि त्या गीर गाईपासूनच आपण गोमूत्र, शेण किंवा गांडूळ खत याचा आपण वापर करून उत्पन्नात जास्तीत जास्त उत्पन्न कसं वाढेल आणि खर्च कसं कमी होईल याचा आपण हे करत आहात, प्रयत्न करत आहात. आज हवामान बदलतंय. कधी अवकाळी पाऊस पडतो तर कधी दुष्काळ असतो. अशा वेळी पारंपरिक शेतीवर अवलंबून राहणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांची मात्र विकेट पडते. पण हनुमंतराव काळे यांच्या या प्रयोगाने सिद्ध केलंय की जर योग्य नियोजन, सेंद्रिय पद्धत आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर दुष्काळी भागातही अशा प्रकारची सोन्याची बाग फुलवता येते. खर्च कमी आणि नफा जास्त हेच आधुनिक शेतीचं खरं सूत्र आहे बरं का. आंब्याची लागवड आपण 10 वर्षापूर्वी केलेली आहे. तालुका फळरोप वाटिका नवगण राजुरी, तालुका जिल्हा बीड या शासन रोप वाटिकेतून आपण रोप आणले होते आणि त्याची आपण लागवड केलेली 10 वर्षापूर्वी. तर जालन्यातील या प्रयोगशील शेतकऱ्याचा हा भन्नाट प्रयोग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच पॉझिटिव्ह आणि माहितीपूर्ण स्टोरीजसाठी आपल्या न्यूज अनकटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.